सरकारनामाच्या न्यूजरूममध्ये मी तुमचं स्वागत करतो. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आपल्या आंदोलनाची घोषणा केली आहे. 29 ऑगस्टपासून ते आपल्या आंदोलनाला परत एकदा सुरुवात करणार आहेत अशी माहिती त्यांनी दिलेली आहे. त्यांच्या आंदोलनाबद्दल असेल किंवा केंद्रातल्या आणि देशातल्या ज्या ज्या इतरही घडामोडी असतील त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर आंदोलनासंबंधित आपण सर्वात आधी रोशन सरांकडून जाणून घेऊया. मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा आरक्षणाच्या मुद्द्यावरती मैदानात उतरलेले आहेत. पण यावेळेस थेट आरक्षणाच्या मुद्द्याला हात न घालता त्यांनी हैदराबाद गॅझेटमधनं ज्या 58 लाख नोंदी सापडल्याचा दावा केला जात आहे त्या दाव्यानुसार तेवढी प्रमाणपत्र मिळावीत म्हणून ते आत्ता निर्वाणीचा त्यांनी इशारा दिलेला आहे. आणि त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी जे सांगितलं आहे की हे शेवटचं आणि निर्णायक आंदोलन असणार आहे. तर माझ्या मते हे शेवटचं आंदोलन नसेल, निर्णायक असेल का तर हो असेल हे निर्णायक. कारण की मनोज जरांगे पाटलांचा पॅटर्न बघितला तर हळूहळू जे जे मिळतं आहे ते पदरात पाडून घ्यायचं आणि पुढं जायचं असं ते दिसतंय. त्याच्यामुळं मध्यंतरी ते उन्हामध्ये एक दिवस आंदोलनाला बसले, मग रात्री ते उशिरा ते आंदोलन मागं घेतलं. त्यांच्या मागण्या किती मान्य झाल्या, त्यानंतरनं ते किती राजकीय नेते त्यांना भेटून गेले, काय काय चर्चा झाल्या, हे हळूहळू पुढे येईलच. मात्र ज्या प्रकारे सरकार हे आंदोलन हाताळतंय त्या प्रकारे 29चं आंदोलन फार ताणून दिलं जाणार नाही. त्याच्या मागच्या प्रशासकीय अडचणी सांगितल्या जाईल, नवीन तारीख पुढे घेतली जाईल आणि हे आंदोलन परत स्थगित केलं जाईल. किंवा विशेष म्हणजे ह्याच्यामध्ये म्हणजे मला पटकन आठवलं म्हणून सांगतो की ते आंदोलन नेमकं कुठं करणार हे त्यांनी रिव्हील नाही केलं. ते आंतरवाली सराटीमध्ये करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर त्याच्यामुळं जी भीती आहे की मुंबईची कोंडी होईल, रस्ते बंद होतील, ती भीती सरकारला राहणार नाही. त्यामुळं काहीसं सरकारला हे आंदोलन हाताळणं सोपं जाईल. ते जर त्यांनी मी उपोषणाला बसणार आहे आणि मी पाणी पण नाही घेणार आहे या प्रकारचं केलं असतं तर ते कदाचित सरकार जास्त जागं झालं असतं. मात्र ज्या प्रकारे विखे पाटील, प्रसाद लाड यांच्याशी त्यांचा संवाद आहे त्या प्रकारे पाहता ह्याच्यामधनं फार मोठ्या घडामोडी घडतील असं आत्ता तरी एकंदरीत मला वाटत नाही. मात्र थोडंफार काय या आंदोलनाच्या निमित्तानं पदरामध्ये पाडून घेता येईल. जे काही जर तुम्ही पाहिलं 58 लाख नोंदी सापडल्या असल्या तरी साधारण मे महिन्यापर्यंत मला वाटतं त्या आधारे कुणबी मराठा कुणबीसाठी दाखला मागण्यासाठी माझ्या अंदाजे 52,000 अर्ज मेमध्ये आले होते. आत्ताची लेटेस्ट आकडेवारी नाही आहे आपल्याकडे. पण मग एवढं मोठ्या संख्येनं ते सापडूनही जर एवढे कमी अर्ज होत असतील तर कदाचित मग त्याच्यामध्ये काहीतरी प्रशासकीय एरर आहे. किंवा जरांगेंकडनं जे सांगितलं जातं आहे की अधिकारी एंटरटेन करत नाही आहेत, ते रिस्क देत नाही आहेत दाखले, तर मग प्रशासकीय पातळीवरती सरकार वेगळा डाव खेळतंय असं त्यांचं म्हणणं आहे. त्यानंतर त्यांनी संबोधन केलं, लोकांना सांगितलं, मराठा समाजाला उद्देशून सांगितलं की प्रत्येकाने या आंदोलनामध्ये यायचं, हे सगळ्यात मोठं आंदोलन असणार आहे. शेतीची कामं चालू आहेत पण एक जणांनी शेतीची कामं करा आणि बाकीच्यांनी या, किंवा एकाने या आणि बाकीच्यांनी शेतीची कामं करा, पण प्रत्येक घरातनं एक माणूस या आंदोलनाला आला पाहिजे. याचा अर्थ हे आंदोलन खूप मोठं आणि व्यापक स्वरूपामध्ये होईल. जी मनोज जरांगेंची ताकद फार काळ आपल्याला आंदोलनाच्या स्वरूपामध्ये मुंबईच्या आंदोलनानंतर दिसली नव्हती, ती ह्या आंदोलनामध्ये दिसून येईल. आणि आपलं नाणं परत एकदा खणखणीत वाजवून ते चेक करून घेण्याची एक पद्धत असते, तशी मनोज जरांगे ह्या आंदोलनाच्या माध्यमातून करतील, चाचपणी करतील. आपल्या मागं अजून किती समाज आहे, किती लोक आहेत. त्यांनी राजकीय नेत्यांना उद्देशून पण त्यांनी याच्यामध्ये सांगितलं आहे की तुम्ही भाजपमध्ये असाल, शिवसेनेमध्ये असाल, राष्ट्रवादीमध्ये असाल, पण हे जर लागू झालं तर त्याचा फायदा तुमच्याही मुलांना होणार आहे. त्यामुळे पक्षविरहित त्यांनी पक्ष सोडून येण्याचं आव्हान केलेलं आहे. मराठा समाजातल्या मुलांवरती आंदोलनामध्ये जे गुन्हे दाखल झाले होते ते गुन्हे मागे घेतले गेलेले नाही आहेत. सरकारने ती प्रक्रिया सुरू केली होती पण काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे मागे घेतले नव्हते. मनोज जरांगे पाटलांची मागणी आहे की सरसकट गुन्हे मागे घेतले जावेत. तर मग त्या प्रक्रियेमध्ये कुठंतरी आत्ता सरकारकडनं आपली फसवणूक होतीये, सरसकट गुन्हे मागे घेतले जात नाही. त्यामुळे ती एक त्यांची प्रमुख मागणी आहे. दुसरं म्हणजे सरकारने मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे शिक्षणामध्ये सगळ्या प्रकारच्या सवलती पहिलीपासून ते ग्रॅज्युएशनपर्यंत दिल्या जातील अशा प्रकारचा GR काढला होता. मात्र जरांगे पाटलांचा आरोप आहे की त्याची अंमलबजावणी होत नाही आहे. मराठा समाजातल्या मुलांकडनं पैसे घेतले जात आहेत. नंतरनं मग तो GR आमच्यापर्यंत आला नाही असं शैक्षणिक संस्थांकडनं सांगितलं जात आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या सावळा गोंधळावरती उपाय म्हणून त्यांनी ही शेवटच्या आंदोलनाची हाक दिलेली आहे. या आंदोलनामध्ये काय होईल,
म्हणजे एक महिना आधी सांगणं फार अवघड आहे. मात्र एक आपण अंदाज लावू शकतो की साधारण यातल्या 2-3 मागण्या तरी GR जो सरकारने काढलेला आहे त्याची आम्ही प्रभावीपणे अंमलबजावणी करू असं आश्वासन दिलं जाईल. त्यानंतर 58 लाख ज्या नोंदी आहेत त्या आता नोंदी सापडलेल्या आहेत म्हटल्या, त्या नोंदींच्या आधारे आम्ही सर्टिफिकेट देऊ, आम्ही प्रमाणपत्र देऊ. मात्र हे प्रमाणपत्र देताना ते व्हॅलिडिटीमध्ये टिकेल की नाही याची गॅरंटी सरकार देणार नाही, कारण की त्याच्यासाठी एक वेगळी स्वतंत्र समिती आहे. आणि माझ्या माहितीप्रमाणे की दाखला निघतोय मात्र तो व्हॅलिडिटीमध्ये टिकत नाही अशी खूप जणांची तक्रार आहे. तर त्याच्यावरती नेमकी काय भूमिका सरकार घेत आहे याच्यावरती हे सगळं ठरेल. आणि याच्यामध्ये मग भाजपचे नेते पुढाकार घेऊन तोडगा काढणार की शिवसेनेचे नेते पुढे येऊन त्याच्यामध्ये काहीतरी मध्यस्थी करणार, हे पाहणं जास्त इंटरेस्टिंग असेल. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे पाटील हे जसं समीकरण बनलं होतं तसंच जरांगे पाटलांनी एकाने घोषणा करावी आणि त्याला कडाडून विरोध करणारे एक नेतृत्व म्हणजे OBC कार्यकर्ते किंवा आंदोलक लक्ष्मण हाके होते. पहिल्यापासूनच ज्यावेळी जरांगे पाटलांनी कुणबी दाखलं देणं असेल किंवा मराठ्यांच्या आरक्षणासाठी विविध योजना असतील, मंत्रालयाची स्थापना असेल, ह्या मागण्या केल्या त्यावेळी त्यांना प्रखर आणि कडवड, ज्याला टोकाचा विरोध म्हणतो, यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी देखील झाली. असं लक्ष्मण हाके नेहमी विरोध करायचे. आज आता पुन्हा जरांगे पाटलांनी करूया मोरूच्या आरपारची लढाई जाहीर केली. पण आता मात्र हाक्याच्यावरती काय प्रतिक्रिया देणार याची उत्सुकता अशासाठी लागली की आता त्यांनी भाजप विरोधी भूमिका घेतली. त्यांनी आपला स्वतःचा OBC जनता पक्षाची स्थापना केली. त्यामुळे त्यांनी ते स्थापना करतानाच भाजप विरोधात त्यांनी आक्रमक वक्तव्य केली की आता भाजपा OBCची बाजू घेणार राहिलेला नाही किंवा त्यांच्यामध्ये तसं OBCची प्रामाणिकपणे नेतृत्व कोणी राहिलेलं नाही, तो उद्योगपतीचा पक्ष झाला आहे असं हाके म्हणले. त्यामुळं कधी काळी भाजपच्या धार्जिनी भूमिका घेणारे हाके भाजप विरोधी भूमिका घेऊन जरांगे पाटलांना विरोध करणार की त्यावरती गप्प राहणार हे खरं तर पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असं मला वाटतं. मला असं वाटतं की जगदीशनं जसा मुद्दा मांडला की लक्ष्मण हाके पुन्हा आता काय भूमिका घेतील. या अगोदरही लक्ष्मण हाके यांनी भूमिका घेतली होती, त्यांनी आंदोलन केली होती, उपोषणं केली होती. परंतु ज्या पद्धतीनं मनोज जरांगे यांच्या पाठीमागं जो मराठा समाज आहे तो उभा राहिला होता त्या पद्धतीनं किंवा तेवढ्या संख्येनं किंवा तेवढ्या आक्रमकपणे हा लक्ष्मण हाके यांच्या पाठीमागे समाज कुठेतरी उभा राहिलेला दिसून नाही आलेला वाटतंय. त्यातले त्यात दुसरी गोष्ट जी 2024ची निवडणूक होती त्या निवडणुकीत देखील लक्ष्मण हाके यांनी भाजपची बाजू घेतली होती किंवा त्यांना पाठिंबा देऊन प्रचारामध्ये ते देखील उतरले होते. तिथं कुठंतरी त्यांची ही जी काही भूमिका असेल त्यामुळं कुठंतरी ते देवेंद्र फडणवीस यांच्या जवळ गेलेले किंवा सरकारच्या साईडनं गेलेली ही जी काही भूमिका असेल याच्यामुळे कुठंतरी या समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे. दुसरी गोष्ट म्हणजे लक्ष्मण हाकेचे मधात 1-2 व्हिडिओ देखील आले होते जे प्रचंड वादग्रस्त ठरले होते. माळी समाजासंदर्भात ते 1-2 स्टेटमेंट होते. यामुळे कुठंतरी हा समाज रिस्पॉन्स देतो की नाही हा सगळा प्रश्न उपस्थित होतो. त्यातले त्यात आता या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी आणखीन एक नवीन फंडा तयार केला ते म्हणजे OBC जनता पार्टी. आता या OBC जनता पार्टीची घोषणा जरी केली असेल तरी त्यांनी अजून पुढे काही त्या संदर्भात भूमिका घेतलेली नाही आहे किंवा अजून तशा पद्धतीनं काही पावलं उचललेली दिसून येत नाहीत. त्यामुळं हाके आत्ता काय भूमिका घेतील आणि ज्या पद्धतीनं जरांगे यांना जनाधार मिळतो तो हाकेंना मिळेल का हा एक प्रश्नच आहे. ओमकारशी मी अगदी सहमत आहे. मनोज जरांगे हे मराठा नेते झालेत. आंदोलकाचे ते आपण त्यांना मराठा आंदोलक म्हणत असू तरी ते आता मराठा नेते झालेले आहेत. त्यांचं तेवढं प्रस्त वाढलेलं आहे. पण जर तुम्ही इकडं लक्ष्मण हाकेंना बघितलं ना तर ते अजूनही OBC आंदोलक आहेत. ते OBC नेते नाही झालेले, कारण की OBC नेते जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपल्याला छगन भुजबळ मुंडे परिवारातली नावं पटकन पुढे येतात. तसं लक्ष्मण हाकेंचं नाव तसं पुढे येत नाही आहे. भाजपनी ज्या प्रकारे राजकारण केलं 2024ला त्यांनी काही OBCचे लक्ष्मण हाकेंनी काही ठिकाणी पाठिंबा दिला, काही ठिकाणी आपले नेते उभे केले. आणि जेव्हा काही वादग्रस्त घडलं लक्ष्मण हाकेंच्या बाबतीमध्ये तर तेव्हा भाजपने त्यांना इनडायरेक्टली पाठीशी घातलेलं आहे
त्यामुळे त्यांचा वापर असं चित्र आहे की त्यांचा वापर भाजप करून घेत आहे आणि जे भाजप थेट बोलू शकत नाही ते लक्ष्मण हाकेंच्या तोंडातून वधवून घेत आहे किंवा लक्ष्मण हाके ते बोलत आहेत. एकदम प्रखरपणे जर भाजपच्या नेत्यांनी टोकाची टीका केली तर हा मोठा समाज आपल्यापासून तुटण्याचा, नाराज होण्याचा एक धोका असतो. आणि त्याचवेळी ओबीसीमधनं जर लक्ष्मण हाकेंना तुम्ही प्रत्युत्तर दिलं नाही तर ओबीसी सारख्या ज्या छोट्या छोट्या मायनर जाती आहेत तर त्याही कुठेतरी अस्वस्थ होतात. अशा वेळी लक्ष्मण हाकेंचा इथं उपयोग करून घेतो. त्यामुळे त्यांनी जरी भाजपच्या विरोधात ते आत्ता बोलत असले, पक्ष म्हणून काढत असले, तरी त्यांना माहिती आहे की शेवटी मनोज जरांगेंच्या विरोधात आपल्याला बोलण्यासाठी ताकद भाजपच देणार आहे. आणि त्यामुळं जे ओंकारने उल्लेख केला की काही 1-2 समाजाविषयी त्यांचं वक्तव्य केलं, त्यानंतर जे वाद निर्माण झाले त्याच्यामुळं ते ओबीसी नेतृत्व म्हणून ते अजून ते प्रस्थापित होऊ शकलेले नाहीत. त्यांना छोट्या छोट्या समूहामधनं थोडा पाठिंबा मिळतोय का, तर मिळतोय. मात्र तुम्ही अखिल महाराष्ट्र पातळीवर जर पाहिलं तर ज्या प्रकारे मराठा समाज लक्ष्मण हाकेंच्या मागे उभा राहिलाय तशा प्रकारे तो त्यांच्या मागे उभा राहिलेला नाहीये. जेव्हा जेव्हा मोठं आंदोलन होतं ना तेव्हा एक तर छगन भुजबळ पुढे येतात, त्यानंतर धनंजय मुंडे पुढे येतात किंवा इतर ओबीसीतले नेते पुढे येतात. त्या मनाने लक्ष्मण हाकेंनी वेगळी आंदोलनं आणि वेगळा स्टेज उभारून करून हे केलेलं आहे. माझ्यामध्ये बीडमध्ये मागं जेव्हा झालं मोठं तेव्हा लक्ष्मण हाके तिथं नव्हते. त्याच्यामुळं ओबीसी आंदोलनामध्ये त्यांचा स्वतंत्र त्यांची चूल आहे आणि जोपर्यंत त्यांचा वापर करता येऊ शकतो भाजपला तोपर्यंत तो करून घेतील. मात्र आपल्या जरांगेंना टोकाचा विरोध करूनही त्यांना आत्ताच्या राजकीय परिस्थितीमध्ये परवडणार नाही असं दिसतंय. यासह राज्यातले इतरही मुद्दे चर्चेत आहेत. जयंत पाटलांचाही त्रिविभाजनाचा मुद्दा सध्या चर्चेत आहे, त्याबद्दल ऋषी सर आपल्याला सांगतील. मागच्या काही दिवसात जयंत पाटील यांच्यावर भाजपकडून सतत वेगवेगळे हल्ले केले जात होते. यामध्ये पहिला हल्ला केला होता सांगली जिल्हा बँकेवरती, दुसरा केला तो सांगली बाजार समितीवरती, तिसरा केला तो सांगली महापालिकेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या नगरसेवकांना फोडून, चौथा झाला तो ईश्वरपूरचे जे नगराध्यक्ष आणि त्यांचे बंधू अपात्र ठरवले ते, आणि पाचवा झाला तो मिरज पंचायत समितीतली सभापती आणि उपसभापती निवडीला स्थगिती देण्यावरून. यातली एक लढाई आता जयंत पाटील फाईट बॅक करत आहेत. एक लढाईत सुरुवातीला त्यांनी जिल्हा बँकेतली नोकर भरतीला जी स्थगिती दिली होती ती उठवून आणली न्यायालयातून. आता सांगली बाजार समितीचं जे त्रिभाजन केलं होतं त्या त्रिभाजनाला त्यांनी न्यायालयातून स्थगिती मिळवून आणलेली आहे. जे भाजपच्या मनसुब्यांना हा धक्का एक म्हणावा लागेल. भाजपच्या नेत्यांनी फार आक्रमकपणे सांगली बाजार समितीचं त्रिभाजन पुढं रेटलं होतं. जत, कवठे महाकाळ हे नवीन केंद्र सुरू केले होते बाजार समितीचे. त्यामुळं या बाजार समितीतली जी जयंत पाटील आणि काँग्रेस विशाल पाटील यांची जी सत्ता होती ती बरखास्त झाली होती आणि तिथे प्रशासक आला होता. त्यामुळं आता जयंत पाटील यांनी न्यायालयातून याला स्थगिती आणलेली आहे. जयंत पाटील यांच्या आपण राजकारणाचा पॅटर्न बघितला तर ते भाजपशी थेट भिडण्याऐवजी किंवा रस्त्यावरची लढाई लढण्याऐवजी ते कायदेशीर दृष्टिकोनात कायदेशीर मार्ग काढत कायदेशीर लढाया करत एक करून भाजपवर मात करत चाललेले आहेत. आता मिरज पंचायत समितीची सभापती आणि उपसभापती पदाची निवडणूक पुढच्या आठवड्यात होत आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकीकडं देखील आता सांगली जिल्ह्याचं लक्ष लागलेलं आहे. यातही आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष कशी भाजपचे जे आमदार आहेत सुरेश खाडे त्यांच्यावरती कशी मात करणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. जयकुमार गोरे यांनी मिरज पंचायत समिती आणि सांगली जिल्हा परिषदेमध्ये भाजपची सत्ता आणण्याची जबाबदारी घेतलेली आहे. या सगळ्याला आता जयंत पाटील कसे प्रत्युत्तर देणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. तिकडे कोल्हापूरमध्ये एक अशीच भाजपला दुसरा एक झटका बसलेला आहे. कोल्हापूरचे जी गोकुळ दूध संघची निवडणूक आहे ती तात्काळ घेण्याचे आदेश सर्किट बेंचने दिलेले आहेत. या सर्किट बेंचच्या आदेशानंतर भाजपने मागच्या काही दिवसात जी निवडणूक लांबवली होती, म्हणजे लांबवण्याचा प्रयत्न केला होता वेगवेगळी कारणं देऊन, त्या निवडणुकीची प्रक्रिया आता सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. भाजपचं यामागचं जे काही राजकारण होतं ते तुम्ही सरकारनामाच्या वेबसाईटवरती आणि यूट्यूब चॅनलवरती पाहू शकता. ज्या काही केसेस होत्या त्या केसेसचा निकाल येत्या काही दिवसात लागणार आहे. त्या केसेसच्या निकालावरती संचालकांचे निवडणूक लढवण्याच्या पात्रता आणि अपात्रतेचा मुद्दा अवलंबून होता. हा मुद्दा आता
निकाले निघण्यापूर्वीच निवडणूक घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले. त्यामुळे अनेक संचालकांना जरी निवडून आले तरी त्यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार राहण्याची शक्यता आहे. अशा काही घडामोडी ज्या भाजपला झटका देणाऱ्या घडलेल्या आहेत. त्यामुळे सांगली आणि कोल्हापूरचं राजकारण येत्या काही दिवसात इंटरेस्टिंग होणार आहे. राज्यातल्या घडामोडी आपण जाणून घेतल्याच, पण दिल्लीतल्याही ज्या महत्त्वाच्या घडामोडी आहेत त्यांच्याबद्दल आता आपण थोडीशी माहिती घेऊ. दिल्लीमध्ये CJPचं जे काही आंदोलन झालेलं आहे त्याच्यामध्ये महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्यानंतर अर्थातच त्याच्यामध्ये शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आलं. परंतु त्याचबरोबर इतर 2 महत्त्वाच्या मागण्या CJPने सरकारसमोर ठेवल्या होत्या. याच्यामध्ये जे आंदोलनात सहभागी झालेले विद्यार्थी आहेत त्यांच्यावर आंदोलनं किंवा मोर्चा दरम्यान जे काही गुन्हे दाखल झालेले असतील किंवा त्याच्यानंतरसुद्धा सरकारने कुठल्याही स्वरूपाची त्यांच्यावर कारवाई करू नये अशा स्वरूपाची एक मागणी या आंदोलनादरम्यान CJPच्या प्रवक्त्यांनी मान्य करून घेतली होती सरकारकडून. म्हणजे ती मान्य झाल्यानंतरच हे आंदोलन मागे घेण्यात आलं होतं. परंतु आत्ताची सध्याची जर परिस्थिती पाहिली तर गेल्या 2 दिवसापासून दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्याचं एक प्रक्रिया सुरू केलेली आहे. मग त्याच्यामध्ये पंतप्रधानांना ज्या पद्धतीने टार्गेट केलं गेलं जजेसकडून त्याचा त्यामध्ये समावेश आहे. आणि त्याचबरोबर इतर काही आधी कुणावर काही गुन्हे दाखल आहेत का अशा स्वरूपाचे विद्यार्थ्यांनाही त्यामध्ये निवडलं जात आहे. आणि एकूणच ही कारवाईने थोडासा वेग घेतलेला आहे. तर ही सगळी परिस्थिती सध्या देशामध्ये असताना गेल्या 2 दिवसापासून सध्या लोकसभेमध्ये संसदेत एकूण राज्यसभा आणि लोकसभेमध्ये सुद्धा पेपर लीकच्या संदर्भातला जो नवीन सुधारणा कायदा इंट्रोड्यूस केलेला आहे सरकारनं त्याच्यावर चर्चा सुरू होती. तर 2 दिवसामध्ये इतकं रणकंदन सध्या सभागृहामध्ये झालेलं आहे की काँग्रेसच्या नेत्यांनी खासदारांनी प्रियांका गांधी असतील, मनीष तिवारी असतील, गोगोई असतील आणि त्यात राहुल गांधीसुद्धा यांनी वारंवार सरकारला हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे की तुम्ही अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य करूनही तुम्ही आत्ता सध्या गुन्हे दाखल करण्याचं काम करत आहात. तर ते विद्यार्थी आहेत ते कुणी दहशतवादी नाही अशा पद्धतीने हे सांगण्याचा सरकारला प्रयत्न करतात. आणि विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं ज्या खात्याकडून म्हणजे पोलिसांकडून दिल्ली पोलीस हे केंद्राच्या अखत्यारीत येणारं खातं आहे. तर या पोलिसांनी विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने लाठीचार्ज केलेला आहे किंवा आता जे गुन्हे दाखल होत आहेत तर या संदर्भामध्ये जे केंद्रीय गृहमंत्री आहेत अमित शहा यांनी बोलणं अपेक्षित आहे. म्हणजे ते मला वाटतं आंदोलन मोर्चा 20 तारखेचा जो मोर्चा झाला त्याच्यानंतर एक 2-3 23 जुलैला शहांनी एक ट्विट केलं. त्या संदर्भामध्ये म्हणजे मोदींनी आदल्या दिवशी जो रील केलं होतं की तरुणांसाठी आम्ही काय करत आहोत, त्यांच्यासाठी त्यांना एक चांगल्या संधी कशा उपलब्ध होतील किंवा परीक्षांमध्ये शिक्षणामध्ये कशा पद्धतीचा नावाबदल करण्यात येईल अशा पद्धतीच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या होत्या. तर त्यालाच फक्त शहांनी रिट्वीट केलं होतं. त्याच्यानंतर 25 जुलैला सुद्धा अमित शहांनी ज्यावेळेस धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा झाला त्या संदर्भामध्ये प्रधानांची बाजू घेणारे एखादं ट्विट केलं. आधीमध्ये त्यांनी तर सभागृहामध्ये म्हणजे आता 2-3 दिवसापासून जे फुलफ्लेज काम सुरू आहे सभागृहाचं त्याच्यामध्ये ते दिसले तर आहेत काही वेळेला, परंतु त्यांनी या संपूर्ण विषयावर कुठल्याच प्रकारचं भाष्य केलेलं नाही. त्याच्यामुळे नेमकं अमित शहा असं का करतायत, कारण इतका महत्त्वाचा विषय आहे, तरुणांच्या संदर्भातला विषय आहे. त्या बिहारमध्ये सुद्धा आंदोलनामध्ये AK-47 चालवल्याचं निदर्शनास आलं होतं. पॅलेट गनचा वापर झाल्याचं दिल्लीमध्ये आरोप झालेले आहेत. त्या पद्धतीचे पुरावेसुद्धा विरोधकांनी सादर केलेले आहेत. तर इतका महत्त्वाचा विषय हा देशातील तरुणांच्या संदर्भातला असताना तोही गृह खात्यातला असताना अमित शहा हे गेल्या काही दिवसापासून पूर्णपणे मौन बाळगून आहेत. म्हणजे याच्यावरून नेमकं समजायचं काय अशी परिस्थिती एक निर्माण झालेली आहे. विरोधकही वारंवार ती गोष्ट विचारता आहेत. त्यामुळं एक थोडंसं संशयाचं वातावरण असं निर्माण झालेलं आहे की अमित शहा हे एक महत्त्वाची सरकारमधली व्यक्ती असताना आणि गृह खातं त्यांच्याकडे असताना ते याच्यावर पूर्णपणे मौन बाळगून आहेत. म्हणजे सरकारमध्ये नेमकी काय खळबळ सुरू आहे अशा पद्धतीची चर्चा आता थोडीशी एक सुरू झालेली आहे. जसं अमित शहांबद्दल सांगितलं तसं भाजपमधला आणखी एक नेता आहे ज्याची एप्रिल महिन्यामध्ये खूप प्रचंड चर्चा झाली होती. सोशल मीडियामध्ये या नेत्याचे कोट्यवधी फॉलोअर्स आहेत. ज्या नेत्याने काही दिवसांपूर्वीच त्या आम आदमी पक्षाच्या इतर 6 खासदारांना
फोडत भाजपमध्ये प्रवेश केला. मागील दीड महिन्यापासून जवळपास दिल्लीमध्ये जेनझी म्हणजे तरुणाईचं आंदोलन झालं. त्याच्यानं बऱ्याच घडामोडी दिल्लीत घडल्या. शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. संसदेचं कामकाज मागच्या आठवड्यापासून सुरू झालंय, पण हा नेता कुठंच दिसत नाहीये. सोशल मीडियात प्रचंड काही दिवसांपर्यंत ॲक्टिव्ह असलेला नेता अचानक गायब झाला. त्यामुळे अनेक जण प्रश्न उपस्थित करू लागलेत की हा नेता नेमका कोण. आता ह्याचं नाव म्हणजे राघव चड्डा. राघव चड्डा हे दीड महिन्यांपासून कुठेच दिसत नाहीयेत. ना सोशल मीडियात दिसत आहेत, ना संसदेत दिसत आहेत, ना दिल्लीमधल्या कुठल्या मीडिया हाऊसमध्ये मुलाखत देताना दिसत आहेत. नेमके राघव चड्डा गायब कुठे झालेत. मागील काही दिवसांपासून भाजपवर मोठं संकट आलंय असं म्हणता येईल. कारण थेट शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा झालाय. भाजपला तरुणाईकडून टार्गेट केलं जात आहे. पंतप्रधानांविषयी काही तरुणांकडून आक्षेपार्ह विधानं केली जात आहेत. एक प्रकारे NDA सरकार, मोदी सरकार बॅकफूटवर गेलंय. पण तरुणाईचं नेतृत्व करतो असा दावा करणारे राघव चड्डा कुठेच दिसत नाहीत. सोशल मीडिया जर तुम्ही त्यांचं पाहिलं, फेसबुक पाहिलं, इंस्टाग्राम पाहिलं किंवा ट्विटर पाहिलं, तर त्यांनी दिल्लीतील जंतर मंतरवरील आंदोलनावर एकही प्रतिक्रिया दिलेली नाही किंवा मीडियात जाऊनही ते बोललेले नाहीत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडियातील सर्व नेत्यांना असं सांगितलंय की तुम्ही इंस्टाग्रामवर ॲक्टिव्ह व्हा, रील्स करा, तरुणाईला अपील होईल अशी माहिती द्या. सरकारी योजना असतील किंवा सरकार ज्या पद्धतीनं महत्त्वाचे निर्णय घेतंय त्या निर्णयांची माहिती सोशल मीडियातून, रील्सच्या माध्यमातून, इंस्टाग्रामवर सतत सक्रिय राहून देत जा. पण दुसरीकडे जे तरुणाईचा चेहरा आपण आहोत असा दावा करतात किंवा असं स्वतःचा गवगवा करून घेतात, असे राघव चड्डा मात्र सोशल मीडियातूनच गायब झालेले आहेत. त्यामुळे याबद्दल दिल्लीतही चर्चा सुरू झालेली आहे आणि सोशल मीडियातही चर्चा होते. त्यामुळे नेमके राघव चड्डा गेलेत कुठं याबाबत सध्या तरी कोणती अधिकृत माहिती समोर आलेली नाही. भाजप हे फार पुढचा विचार करतं. आपण सध्या कॉक्रोच जनता पार्टी आणि बाकीचा विचार करतोय, मात्र भाजप हे निवडणुकांमध्ये गुंतलेलं आहे. ज्या प्रकारे भाजपने बंगाल जिंकलं आणि कारण की 30% मुस्लिम लोकसंख्या 30%पेक्षा जास्त आहे, त्यामुळं तिथं जिंकणं सहज सोपं नाही आहे असं खूप जण गृहीत धरून होतं. पण तरी देखील SIR आणि बाकीच्या माध्यमातून जे करायला हवं होतं ते केलं आणि ते जिंकलं. आता पुढचं लक्ष त्यांचं पंजाबवरती आहे. पंजाब त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकायचं आहे हे त्यांचे नेते आत्ता सांगत आहेत, पण जिंकण्यापेक्षा पण तिथं आपलं अस्तित्व आता दाखवून द्यायचं आहे. तर त्यासाठी त्यांनी आपमधनं जे लोक आलेले आहेत, ज्यांनी पंजाबमध्ये सरकार आणलं आपचं, त्याच्यामध्ये ग्राउंड लेवलला काम करण्यामध्ये हे राघव चड्डांचा फार मोठा हात होता. त्यांनी फार मोठं नेटवर्क उभं केलं. सोशल मीडियामधनं खूप चांगल्या प्रकारे आपला पाठिंबा मिळवून दिला. जर तुम्ही त्यांच्या मागच्या घडामोडी बघितल्या तर तुमच्या लक्षात येईल की त्यांनी जे हिंदुत्ववादी इन्फ्लुएन्सर आहेत, सोशल मीडियावरती ॲक्टिव्ह आहेत, तर त्यांनी ती मिटिंग घेतली होती. तर ती मिटिंग याच्यासाठीच होती की पंजाबमध्ये आपल्याला काय करता येईल. तर आपल्याला पंजाब हे राज्य दिसताना शीख बहुल राज्य दिसतं, मात्र इथं 40% लोकसंख्या ही हिंदू लोकसंख्या आहे. त्यामुळे एवढ्या मोठ्या लोकसंख्येमध्ये आपल्याला खूप मोठी संधी आहे असं अमित शहांना वाटतंय. त्यामुळे आता महाराष्ट्र, बंगाल आणि पंजाब ह्या राज्यांचं एक वेगळं कल्चर होतं, ते स्वातंत्र्य संग्रामापासून त्याच्यामध्ये समाविष्ट होते आणि या तिन्ही राज्यांवरती आपली सत्ता स्थापन करण्याचा भाजपचा खूप आधीपासून इच्छा होती. मात्र पंजाबमध्ये ते शक्य वाटत नव्हतं. पण ते आत्ता जर तिरंगी लढत तिथं झाली, काँग्रेस, आप आणि भाजप अशी जर तिरंगी लढत झाली आणि त्याच्यामध्ये तिथला एक अकाली दल नावाचा पक्ष आहे, तर या लढतीमध्ये मतांचं विभाजन होईल आणि तिथं आपल्याला संधी मिळेल. या अर्थानं त्यांचा आत्ता ते प्लॅनिंग सुरू आहे. आणि त्या प्लॅनिंगमध्ये मला आपच्या त्या जे खासदार गेले त्यातले 2 नेते ज्याला राज्यसभेवरती घेतलं होतं पंजाबमधनं, ते आणि हे राघव चड्डा यांची भूमिका फार महत्त्वाची राहिली होती सत्तेमध्ये आणण्यासाठी. तर राघव चड्डांवरती पंजाबची जबाबदारी दिलेली आहे आणि त्यांचा जो फेस व्हॅल्यू तयार झाला होतो सोशल मीडियामध्ये, तो जर ह्याच्यामध्ये ते आत्ता ॲक्टिव्ह झाले असते तर ते कुठंतरी त्यांच्या इमेजला डॅमेज झालं असतं. त्याच्यामुळे ते ॲक्टिव्ह होताना किंवा सरकारची बाजू घेताना आणि हे करताना दिसत नाही आहे. त्यांना जे काम दिलेलं आहे
की पंजाबमध्ये आपल्याला सत्ता आणायची आहे, आपल्याला आपलं मतदान तिथं वाढवायचं आहे, आमदारांची संख्या वाढवायची, त्यासाठी ते ॲक्टिव्ह झालेले दिसत आहेत. तर अशा पद्धतीने राज्यातल्या आणि देशातल्या ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्या आपण न्यूजरूममधून जाणून घेतल्या आहेत. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.